नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याबद्दलची सर्व माहिती बघितलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे, तर जी आपण नॉर्मल कटोरी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे तर ती सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। पण जर वेगवेगळी साईज असेल कटोरीची तर ती कटोरी कशी वाढवायची, म्हणजे कोणत्या साईजसाठी किती कटोरी वाढवायची, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा। जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच जे बेल आयकॉन दिसत आहे त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुमच्या नवीन व्हिडिओ येणार आहेत त्यांचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहील। तर त्यासाठी मी इथे 3 साईजच्या कटोरी घेतलेल्या आहेत। तरी 4.5 इंचाची म्हणजे एकदम छोटी साईज घेतलेली आहे, त्यानंतर 5.5 इंचाची आणि 6.5 इंचाची असे 3 साईजच्या एक स्मॉल, मीडियम आणि लार्ज साईज अशा 3 साईजच्या मी कटोरी इथे घेतलेल्या आहेत। आता या कटोरी ज्या आहेत ते कोणत्या साईजसाठी कशा पद्धतीने वाढवायच्या चला पाहूयात। अगोदर ही जी सर्वात लहान कटोरी आहे आपण ती पाहूयात। तर सगळ्यात अगोदर ही सर्वात लहान कटोरी मी इथे घेतलेली आहे। ही कटोरी आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे आखून घ्यायची आहे। तर इथे कटोरीचं मी सगळी आउटलाइन काढून घेतलेली आहे। आता त्यानंतर हा जो आपला गळ्याचा भाग आहे तर इथे काय करायचं, आपला गळ्याच्या वरच्या साईडला आणि खालच्या बाजूला दोन्ही साईडला आपली ते 1/2 इंचाचं अंतर काढून घ्यायचे। तर मी या साईडला सुद्धा 1/2 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथे गळ्याची जी हुक लूकची बाजू आहे तिथे सुद्धा इथे मी 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्यानंतर ही जी सरळ लाईन आहे ती सरळ लाईन आहे तशीच आपल्याला पुढे वाढवून घ्यायची आहे। तर इथे मी आता कटोरी इथे वाढवून झाली। त्यानंतर जेवढी आपली कटोरी आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। तर कटोरी आहे 4.5 इंच, 4.5चा मध्य झालं इथे 2.25 इंच, 2.25 इंचावर सुद्धा मार्किंग करून घेतलं। आता या मार्किंग वरती आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे। आता हे जे मार्किंग आहे त्याच्यावरती आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्यानंतर आता हा जो पॉइंट आहे आपल्याला इथे आणायचा आहे, तर त्याच्यासाठी आपला कटोरी जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे। तर कटोरी जर आपली 5 इंचापेक्षा कमी असेल तर आपल्याला हे जे माप आहे ते 1.25 इंच घ्यायचं आहे। तर मी या रेषेवरती 1.25 इंचावर मार्किंग केलं, या साईडने सुद्धा मी 1.25 इंचावरती मार्किंग केलं। कारण कटोरी जी आहे ती साईजनुसार इथे कमी जास्त होत असते, त्यामुळे जर साईज मोठी असेल तर कटोरीचा जो टक्स आहे तो सुद्धा आपल्याला मोठाच यायला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कटोरीचं जे माप आहे ते कोणत्या साईजसाठी किती घ्यायचं आहे ते आपण बघतोय। त्यानंतर इथे मी हा गोल आकार काढून घेतलेला आहे। आता हा जो टक्स आहे तर हा जो पॉइंट आहे तो आपल्या इथे जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर हा पॉइंट मी या पॉइंटला इकडच्या साईडला जोडून घेतलाय। इथे तुम्ही पाहू शकता आपली कटोरी जी आहे इथे वाढवून तयार झालेली आहे। यानंतर आता आपण हा जो कटोरीचा पॅटर्न आहे कट करून घेऊयात आणि तुम्हाला हा पॅटर्न जो आहे तो मी चेक सुद्धा करून दाखवते। कटोरीचे टक्स कशा पद्धतीने येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये दाखवतेय। तर ही आपली तयार कटोरी आहे इथं। आता काय करायचं आहे, हा जो पॉइंट आहे आपला याच्यावरती आपल्या 1 इंचावरती मार्किंग करायचे, म्हणजे या पॉइंट पासून आपलं 2.5 इंचावरती मार्किंग होणार आहे। इथे मी हा पॉइंट घेतला। त्यानंतर ही जी रेषा आहे आपली त्या रेषेवर आपण जेवढा हा भाग वाढवलेला आहे तेवढंच मार्किंग आपल्याला या रेषेवर करायचंय। तर आपण 1.25 इंच वाढवलंय तर 1.25 इंचावर मी मार्किंग केलं। त्यानंतर या साईडने सुद्धा आपल्याला तेवढंच मार्किंग करायचंय 1.25 इंच। आता ही रेषा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे।
तर हा जो आहे आपला इथे कटोरीचा टक्स तयार होणार आहे। त्यानंतर कटोरी कशा पद्धतीने चेक करायची आहे तर ते सुद्धा बघूयात। तर इथे याला मध्ये फोल्ड करायचं आहे। इथे फोल्ड करून घेतलं, तुम्ही इथे व्यवस्थित पाहू शकता की आपला हा जो कटोरीचा टक्स आहे एकदम इथे पॉइंट यायला पाहिजे। तर हा बरोबर पॉइंट वरती आपला इथे फोल्ड सुद्धा पॉइंट वरती झालेला आहे आणि त्यानंतर हा जो टक्स आहे तो सुद्धा व्यवस्थित आलेला आहे, म्हणजे आपली कटोरी जी आहे ती एकदम बरोबर झालेली आहे। आता टक्स दाखवतीये, तर टक्स साठी आपल्याला काय करायचंय, हा जो पॉइंट आहे आपला आपण आता मार्किंग केलेला त्याच्यावरती मी इथे फोल्ड करतेय आणि इथे कटोरी जी आहे तुम्ही पाहू शकता, इथे आपली कटोरी जी आहे ती अशा पद्धतीने इथे तयार होते। आता कटोरीचं जे माप आहे जर 5 पेक्षा मोठं असेल तर किती वाढवायची आहे ते पाहूया। तर त्यासाठी मी इथे दुसरी कटोरी घेतलेली आहे, ही आहे 5.5 इंच। 5.5 इंच म्हणजे 5 पेक्षा मोठी आहे। तर आता ती कशी वाढवायची ते पाहूयात। तर त्याच्यासाठी सुद्धा मी इथे कटोरीचे जे माप आहे ते त्या पद्धतीने आखून घेतेय। साडेचार इंचाच्या पुढेच आपण कटोरीचं माप जे आहे ते टाकत असतो, कारण 28 छातीसाठी आपण 4.5 इंचाची कटोरी घेत असतो। तर इथे ही कटोरी आहे आपण 5.5 इंचाची घेतलेली आहे। मी तुम्हाला मोजून दाखवते, ही जी आहे 5.5 इंचाची कटोरी आहे। आता आपण सेम त्याच पद्धतीने गळ्याच्या दोन्ही बाजूला इथे 1/2 इंचावरती मार्किंग करून घेतलं। त्यानंतर कटोरी जी आहे ती दोन्ही बाजूला इथे वाढवून घेतली आहे। तर आता याच्यात चेंजेस काय करायचे, तर आपल्याला हा जो सेंटर आहे इथे सेंटरवरती मार्किंग करून घ्यायचे आहे। त्या पद्धतीने इथे सरळ लाईन दोन्हीकडून वाढवून घेतलेली आहे। आता याचा आपला सेंटर काढून घ्यायचा आहे। तर 5.5 इंचाची कटोरी आहे, 5.5 चा मध्य झालं इथे आपला 2.25 इंच। 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। या पॉइंट वरती आपल्याला सरळ इथे लाईन मारून घ्यायची आहे। आता या पॉइंट वरती 1 इंचावरती मार्किंग केलंय। त्यानंतर खाली 1.5 इंच म्हणजे टोटल जो आहे आपला 2.5 इंचाचा टक्स इथे तयार झालाय। आता ही जी लाईन आहे तिथे आपल्याला 1.5 इंच मार्किंग टाकायचे। कटोरी जी आहे ती 5 इंचापेक्षा इथे मोठी आहे, त्यामुळे आपण इथे 1.25 इंच अंतर न टाकता 5.5 इंचावर अंतर टाकले। इकडच्या साईडने मी सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि आता हा जो पॉइंट आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आता 4.5 5.5 इंच जी कटोरी असते ती 28 इंच 30 इंच या साइज साठी असते। त्यानंतर 5.5 असेल 5 इंच 5.6 इंच, तर 36 38 या साइज साठी तुम्हाला 5-5.5 इंचाची कटोरी जी आहे ती मिळत असते। तर इथे ही कटोरी जी आहे आपण अशा पद्धतीने वाढवून घेतली। त्यानंतर ही जी लाईन आहे आपण सर्कल काढलेलं ते इथे आपल्याला डार्क करून घ्यायचे। आता ही कटोरी आपण कट करून घेऊयात। सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही चेक सुद्धा करून घ्यायची आहे। चेक केल्यानंतरच आपल्याला ती कपड्यावरती कटिंग करायची आहे। त्यानंतर जेवढा आपण 1.5 इंचाचा भाग इथे वाढवलाय, तर सेम त्याच पद्धतीने 1.5 इंच आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायचंय। तर जेवढा भाग आपण या बाजूमध्ये वाढवलाय तेवढाच 1.5 इंचाचे जे माप आहे ते आपल्याला इथे वाढवून घ्यायचे। इथे मी 1.5 इंचावर मार्किंग केलं, या साइडने सुद्धा मी 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि हा जो टक्स आहे आपण 1 इंच पॉइंट वाढवलेला आहे तिथे जोडून द्यायचे। तर इथे आपला टक्स जो आहे तयार झालाय आणि कटोरी सुद्धा वाढवून तयार झालेली आहे। आता यानंतर आपण सगळ्यात मोठं माप पाहतोय।
तर ते माप आहे ते आपलं 6.5 इंचाचं इंच आहे ते 44 इंच, 46, 48 या छातीसाठी असतं. तर इथे माझ्याकडे हे कटोरीचं माप होतं, त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवतीये. तर सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतलं. तर मी इथे कटोरीचं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इथे 1.5 इंच वाढवलंय, इकडच्या साईडला 1.5 इंच वाढवलंय. इकडे आहे ती रेषा सेम वाढवलेली आहे. त्यानंतर 6.5चा मी इथे मध्य घेतलाय. 6.5चा मध्य आहे 2.25 इंच. 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ते सरळ रेषा मारून घेतली आहे. आता हा जो टक्स आहे तो किती वाढवायचा, तर आता 5 पेक्षा जर कमी कटोरी असेल तर आपल्याला 1.25 इंच कटोरीचा भाग इथे वाढवायचा आहे. त्यानंतर 5 पेक्षा जर मोठी असेल, म्हणजे 5 पेक्षा 5.25 असेल, 5.5 असेल, 5.25 इंच असेल, तर आपल्याला कटोरीचं जे माप आहे इथे 1.5 इंचाने वाढवायचे. पण 6 पेक्षा जर मोठी कटोरी झाली तर इथे आपल्याला हे जे माप आहे ते 2 इंचानं वाढवायचे. तर मी इथे 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. या साईडला 2 इंच आणि या साईडला सुद्धा 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता या रेषा आपण इथे अगोदर जोडून घेऊयात. आता हा जो कटोरीचा भाग आहे, तुम्हाला हा भाग वाढवलेला जो आहे तो खूप मोठा दिसत असेल, पण हे जे शक्यतो माप आहे त्याचं छातीचं माप सुद्धा मोठंच असतं. त्याच्यामुळे कटोरी जी आहे ती वाढवल्यानंतर सुद्धा मोठी दिसते, पण जेव्हा आपण त्याला टक्स मारतो तेव्हा ती कटोरी आहे त्याच पद्धतीने, म्हणजे आपली याच साईजची इथे तयार होते. आता यानंतर इथे खाली आपल्याला किती घ्यायचे, तर इथे आपण 2 इंचाचं मार्किंग करायचे. त्यानंतर इथे वरती आपण 1 इंचाचं मार्किंग करायचे. तर हा जो पूर्ण टक्स आहे आपला इथे 3 इंचाचा तयार होणार आहे. ते तुम्ही पाहू शकता आपला पूर्ण टक्स जो आहे 3 इंचाचा तयार झालाय. आता हा जो पॉइंट आहे आपण जोडून घेऊया नेहमीप्रमाणेच. इथे 2 इंच टाकले, सेम 2 इंच टाकते इथे पण, आणि हे सुद्धा पॉइंट आपण जोडून घेऊयात. आता ही कटोरी मी कट करून घेतलीये. तर ही कटोरीचं जे माप आहे आपण वाढवून इथे तयार झालेलं आहे. तर इथे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथे लक्षात एक घ्यायची आहे की आपल्या ब्लाऊज वरती जे माप आहे ते क्रॉसपट्टीच्या वरती आणि हा जो फ्रंटचा गळा आहे त्याच्या खाली किती आहे, म्हणजे हे जे माप आहे आपलं, हे आपलं ॲक्युरेट, ही जे कटोरीचं माप आहे ही साईडची सरळ रेषा जी असते तेवढंच आपलं हे माप भरलं पाहिजे. हे माप जर आपलं इथे कमी जास्त झालं तर आपली हुकलूकची जी पट्टी आहे ती इथे कमी जास्त होऊ शकते. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे जे आपण कटोरी जरी इथे वाढवलेली आहे तरी सुद्धा आपली ही जी सरळ रेषा आहे ती बरोबर इथे ॲक्युरेट जेवढी आहे तेवढीच इथे भरते. म्हणजे इथे जरी आपण या कटोरीला इथे आपण टक्स मारला आणि कटोरी आपली इथे तयार जरी झाली तरी सुद्धा आपला हा जो भाग आहे तो आहे ॲज इट इज राहणार आहे. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला बाकीचे सुद्धा भाग दाखवते की इथे मी ही आता 5.5 इंचाची कटोरी घेतली आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता हा जो भाग आहे आपला आहे तसाच तंतोतंत भरतोय. इथे तुम्ही हा खालचा भाग बघू शकता आणि हा जो आहे तो आपला वरच्या कटोरीचा भाग आहे. तर आहे त्याच पद्धतीने एकदम ॲक्युरेट आहे. सेम त्याच पद्धतीने आपण 4.5 इंचाची म्हणजे सगळ्यात छोटी जी कटोरी आहे ती दाखवते. तर ही 4.5 इंचाची कटोरी आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता हा जो आकार आहे आपला
एकदम ॲक्युरेट भरतोय. म्हणजे कटोरी जे माप आहे ते आपलं कुठंच इथे चुकत नाही. तुम्ही जर या पद्धतीने कटोरीचं माप तयार केलं तर तुमची कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे. आणि शक्यतो हेच प्रॉब्लेम आपल्या कटोरीच्या ब्लाऊजमध्ये येत असतात. तर बरेचदा काय होतं, काही जणांना कटोरीचा जो भाग आहे तो एकदम टोक आल्यासारखं होतो. तर त्यांनी काय करायचं, हा जो टक्स आहे त्यामध्ये नॉर्मली फक्त तुम्ही पाव इंचापेक्षा सुद्धा थोडंसं अंतर इथे कमी करू शकता, किंवा पाव इंच जरी कमी केलं म्हणजे इथे आपण 1.25 इंच वाढवलं तर तुम्ही हे 1 इंच सुद्धा वाढवू शकता. फक्त हा जो आपला भाग आहे तो आहे तेवढाच आला पाहिजे, एवढं आपल्याला तिथे लक्षात ठेवायचं. पण शक्यतो या पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवली तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. आतापर्यंत मी तर याच पद्धतीने कटोरी वाढवलेली आहे, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, हे मी नक्की सांगेल. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.